फ्लेवर एक्झॅक्टली मला जसा आवडतो तसाच आहे. हे 4-4 दिवस ठेवतात आणि 4-4 दिवसानंतर विकतात. महाराष्ट्रातलं सगळ्यात फेमस फूड ब्लॉगर असल्यामुळे मला घाबरतात लोक. हा पानचट तिकडं अर्थच नव्हता. मित्रांनो आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचा माझा आणि अभिचा बरेचदा प्लॅन असतो काय माहिती आहे का, की काहीतरी खायला जायचा. आणि खायला जायचं म्हटलं तर आम्ही सगळ्यात जास्त खातो ते म्हणजे शौर्मा. आता शौर्मा का खातो तर त्याचं बेस्ट काय आहे की पटकन खाऊन होतो आणि चव एकदम बेस्ट असते. तर चिपळूणमध्ये आता जर शौर्मा खायला मी जातच आहे तर चिपळूणमध्ये सगळ्यात बेस्ट कुठली ठिकाणं आहेत जिथे शौर्मा चांगला मिळतो ते आज आपण बघणार आहोत. आता माझ्यासोबत हा बघा अभि आहे. आणि बरेचदा तुम्ही काय ऐकलं असाल, आता सध्या तरी बातम्यांमध्ये वगैरे दाखवतात काय माणसं वगैरेंना फूड पॉयझनिंग होऊन मरतात. ते आता कशामुळे होतं ते मला माहीत नाही. आमच्या इथे चिपळूणमध्ये तरी फ्रेश मिळतो, बाकी ठिकाणी काय फ्रोझन वगैरे मिळत असेल त्यामुळे कदाचित असेल तसं, पण आपल्या इथे मिळतो चांगला. आणि जर त्याच्याने मरणारच असेल तर मी काय म्हणतो, माझं मत काय आहे, डरने से क्या फायदा है, एक दिन किसी को सबको मरना है. म्हणून तर आज आपण शौर्मा खायला आलोय. आज आपण आता ऑर्डर करूया काय, 2 प्रकारचे शौर्मा करूया, एक पेरी पेरी आणि एक नॉर्मल शौर्मा. तर दादा एक पेरी पेरी आणि एक नॉर्मल. तर मित्रांनो काय माहिती आहे का, एक आपण चॅलेंज करूया की या दादाला ना शौर्माबद्दल एक प्रश्न विचारूया आणि त्या एका प्रश्नाचं जर यानं बरोबर उत्तर दिलं ना तर आपण जी प्राईज आहे शौर्माची ती आपण डबल देऊ. चला विचारूया त्यांना प्रश्न. तर मित्रा मला फक्त एक काय माहिती काय, मी एक तुला प्रश्न विचारेन शौर्माबद्दलच हां, आणि त्या शौर्माबद्दलचा जो प्रश्न विचारेन ना त्याचं जर तू उत्तर बरोबर दिलंस तर जी शौर्माची प्राईज आहे ना तुमची त्याची मी डबल प्राईज देईन. ठीक है, मराठी नहीं जाता था. मुझे बताओ कि शौर्मा की स्टार्टिंग कहाँ पर हुई थी? तो दुबई फॉरेन में हुआ था. फॉरेन में हुआ था तो मुझे भी पता है, फॉरेन में तो हुआ है, फॉरेन में हुआ लेकिन था. कौन सी कंट्री में हुआ था वो तो मालूम नहीं हो. हाँ तो हार गए. मालूम नहीं है. व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सांगेन की शौर्माची ॲक्च्युअलमध्ये निर्मिती कुठे झाली आणि कुठे हे तयार झाले. तर तोपर्यंत स्टेट येऊन आपण आधी शौर्मा खाऊया आणि शेवटला त्याचं उत्तर देतो. चला. आलोय ना, त्याचं नाव मी सांगायचं विसरलो. याचं नाव आहे A1 डिलाईट आणि हे A1 डिलाईट शौर्मासाठी खूप प्रसिद्ध आहे. बघा A1 डिलाईट आहे. फक्त शौर्मा मिळतो इथे, वेगवेगळ्या प्रकारचा शौर्मा मिळतो. तर हे आपलं पहिलं ठिकाण आहे. आता शौर्मामध्ये म्हटलात ना तर शौर्मामध्ये असं काय इन्ग्रेडियंट सांगण्यासारखे काही नाही आहेत. एक तर असतं काय चिकन असतं, दुसरं काय असतं त्याच्यामध्ये फ्राईज असतात, दुसरे फ्राईज असतात, तिसरं असतं मेयोनीज आणि त्याच्यानंतर एक सॉस असतो. बस एवढंच असतं. चला मग आपण आता ट्राय करूया. आपले दोन्ही पण आलेत आहेत. हा कुठला आहे, पेरी पेरी आहे ना. हां हा कुठला आहे, हा नॉर्मल आहे वाटतं. हा नॉर्मल आहे आणि हा पेरी पेरी आहे. आपण खाऊन बघूया पहिला. शौर्मा माझ्या आवडीचाच विषय आहे. A1 मजा आली. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, ह्याचं नाव शौर्मा कसं पडलं माहिती आहे का, एकदा ना घरामध्ये आई भरपूर ओरडा करत होती तर हिंदीमध्ये एक माणूस बोलत होता शौर्मा शौर्मा, त्यामुळे शौर्मा नाव पडलं. असा होता जो. हा एकदम मस्त आहे. मला ॲक्च्युली ना शौर्मामध्ये मेयोनीज कमी लागते, याच्यामध्ये जरा मेयोनीज जास्त आहे, पण ओव्हरऑल म्हटलं तर एकदम मस्त आहे. चिपळूणला मी चौपाटीवरती खाल्लं. चौपाटी आमच्याकडे चौपाटीवरती खाल्ला होता. दुसरा मी खाल्ला होता मुंबईमध्ये आणि इथे A1ला पण खाल्ला होता मी एकदा खाल्ला होता. तेव्हा हे वरचं बनवलं नव्हतं, तिथे बनवलं होतं. मस्त आहे. हा तर मस्त आहे. दुसरा पण खाऊया. हा आहे दुसरा आपला. हां
ह्यो आहे पेरी पेरी त्याच्या मारी. पेरी पेरी हा पण ट्राय करूया आपण. ह्याच्यामध्ये पण फ्राईज असतात ना? हा मस्त आहे. डिफरन्स म्हटलात ना ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये एवढाच डिफरन्स आहे. हा आहे कृष्णा आणि हा आहे क्रिश. एवढाच फरक आहे. दोन्ही सेम आहेत. काहीच फरक नाही. है सेमच आहेत. हा म्हणजे पेरी पेरीचा थोडासा येतोय पण सेम आहेत रे एकदम. जुळे भाऊ आहेत एकदम. हा कसा माहिती आहे का ह्याच्यामध्ये मेव कमी टाकलेली आहे. मेव म्हणजे मेयोनीज कमी टाकलेली आहे त्यामुळे हा मेवचं नाव कसं पडलं माहिती आहे ना? मांजरने मेव केलं त्याच्यामुळे असे जग टाकत राहणार मध्ये मध्ये. तूच भेटलाय पण हाय. आता मी रेटिंग चेंज केले तुम्हाला माहिती आहे. काय बोलतो खालचा दर्जा, मधला दर्जा आणि वरचा दर्जा. हा आदला मधला दर्जा यायचा. काय म्हणजे अगदी वरचा पण नाही आणि अगदी खालचा पण मधला पण नाही. रेटिंग काय देतं म्हणजे ऑलमोस्ट मध्ये काय 10 पैकी जर मार्क्स द्यायचे झाले तर ह्याला मी 7 मार्क देईन. थोडं तिखट पाहिजे होता. ते घाबरले मला वाटते. फूड ब्लॉगर आहे कसं माहिती आहे का? महाराष्ट्रातलं सगळ्यात फेमस फूड ब्लॉगर असल्यामुळे मला घाबरतात लोक. ID कार्ड यांना पण राहतं आपलं बेस्ट फूड ब्लॉगर. जनरल कोणतं हां इकडे कोणाला तरी घेऊन येऊ शकता. एक तर बायकोला, नाहीतर बायको नसेल तर गर्लफ्रेंडला, आणि गर्लफ्रेंड बायको पण असेल तरी पण गर्लफ्रेंडलाच. इकडे आपल्या गर्लफ्रेंडला नका घेऊन येऊन जाऊ. गर्लफ्रेंडलाच घेऊन यायला पाहिजे. बायकोला नका घेऊन येऊन जाऊ. बायको काय बोलले ह्या काय पिवळ्या पिवळ्या याच्यात करायचं. पण पिवळा का कलर दिला असेल सांगा मित्रांनो, कमेंट्समध्ये नक्की सांगा पिवळा का कलर दिला असेल. पिवळ्या कलर बघून भूक वाढते असं आहे काय? कधी सायंटिस्ट अभिजितने सांगितलेलं आहे काय की पिवळा कलर मारल्याच्यानंतर भूक जास्त वाटते. मग कावीळ झालेला भरपूर भूक तो वाटतं दिवसभर जेवत असेल. मित्रांनो जिथे पण खात असाल तुम्हाला एक ट्रिक सांगतो. कुठे शोरमा खायचं ते सांगतो तुम्हाला आयडिया. कधी पण ना कमी गर्दी असते ना किंवा जो फेमस नाही तिथे खायचं नाही. जो फेमस आहे तिथं खायचं. त्याचं रिझन सांगतो मला. त्याचं रिझन असं असतं की ज्या ठिकाणचा फेमस असतो ना त्यांचा दररोज खप होतो. दररोज खप होतो त्याच्यामुळे ते दररोज नवीन चिकन आणतात आणि नवीन चिकन असल्यामुळे दररोज फ्रेश असतं आणि त्या फ्रेश असल्यामुळे ते अजून चांगलं चवीला लागतं आणि ते चांगलं चवीला असल्यामुळे ना ते फेमस असतं. ते समजलं ना मला. म्हणून तर जिथे फेमस असेल ना तिथेच खायचं. असं आलतू फालतू ठिकाणी खायचं नाही. मुंबईत त्याला तिकडे जात होता. हा पानचट तिकडं त्याला काय अर्थच नव्हता. मुंबईत मित्रांनो खाल्ला मी एक ठिकाणी शोरमा. नवी मुंबईमध्ये खाल्ला होता. कामोठ्यामध्येच खाल्ला होता. काय त्याला अर्थ आहे? पानचट एकदम एकदम पानचट. सेम अभिसारखा. मस्त होतं. आबी ट्राय करतोस काय? माझं उष्ट खायला लागेल. मित्रांनो आता आबीला ट्राय करायला लावूया आणि असं दाखवूया की आपण नवीन घेतलेले आहेत शोरमा आणि तेच खायला लावूया. गजब टू बी बाज आदमी. चला दाखवूया. शोरमा खायचा तर संकेतच्या हॉटेलचा शोरमा खाल्लो. खाल्लास? मेघदूत मधला.
चांगला आहे. नाही मी खाल्ला नाही. हा खाऊन बघ. हा पेरी पेरी आहे. हा. कैसन लगा? मस्त आहे. चांगला आहे ना. व्यवस्थित एकदम. तिखट पाहिजे थोडी. तिखट पाहिजे होतं ना, हा. म्हणूनच मी 7 मार्क दिले त्याच्यात. सांगायचं कशासाठी कमी दिले ते. तरी मी पेरी पेरी घेतला आणि हा माझ्यामध्ये तरी मला स्पायसी लागतं म्हणून तर याच्यात स्पायसी कमी असल्यामुळे मला थोडंसं हे लागलं. पण जर स्पायसी असती तर मी ह्याला 7.5 नाही, मी ह्याला 7.5 दिले असते मार्क्स. चालेल. पहिला शोरमा आपला खाऊन झालेला आहे. याच्यानंतर आपण जाऊया दुसरा शोरमा खायला. चला. तर मित्रांनो, आपण फायनली दुसऱ्या ठिकाणी आलो आहे. ते म्हणजे आपल्या चिपळूणमधलं सगळ्यात फेमस ठिकाण आहे शोरमासाठी, आणि ते आहे चिपळूणमधल्या चौपाटीवरती. माझ्या शेजारी बघू शकता तुम्ही, लाईनमध्ये सगळी दुकानं लागलीत आहेत. आणि दुकान लागलीत ना, त्याचं कारण काय माहिती आहे का, की ही आमच्या चिपळूणमधली एकमेव अशी चौपाटी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का, चिपळूणची चौपाटी आहे मग समुद्र कुठे आहे? तर मित्रांनो, समुद्र चौपाटीच्या खाली आहे. तर मित्रांनो, चिपळूणमध्ये जरी समुद्र नसला ना तरी तिथे चौपाटी आहे. तर त्या चौपाटीवरचा तो समोरचा दादा, रोशन दादा दिसतोय ना, हा सगळ्यात फेमस आहे शोरमासाठी. तर आज जाऊया आपण आणि त्यांचा शोरमावर ट्राय करूया. पहिला आपण केला आहे A1चा, आता याचा करूया. चला. मला 2 शोरमा. आता तुमच्या इथे किती प्रकारचे मिळतात? 5-6 प्रकारचे शोरमा असतात. किती प्रकारचे आहेत? 5-6 प्रकारचे शोरमा आहेत माझ्याकडे. पेरी पेरी आहे, चीज शोरमा, बार्बिक्यू, तंदुरी आणि बटर शोरमा. अच्छा, असे 5 प्रकारचे आपले शोरमा असतात. 5 प्रकारचे आहेत. आणि कधी सुरू केलेस तू हे? हे आता मला 2 वर्षावरती झाले. 2 वर्षाच्या वरती. हां, 2 वर्षात फेमस कसं झालास तू? मी कल्याणमध्ये पण होतो, मुंबई पहिला मुंबईमध्ये गेलास? चायनीज बिझनेस हॉटेल सगळं होतं माझं. इथं पण होता, गोवागडला हॉटेल होता. गोवागडला? हां, तो बंद पडला. म्हणजे रस्त्याचं काम तुझं कोरोनामध्ये, तेव्हा त्यामुळे प्रॉब्लेम होता रस्ता. अच्छा, म्हणजे एक्सपिरियन्स तुला कोविडच्या आधीपासूनच आहे? कोविडच्या आधीपासून भरपूर, 2013-12 पासून. अच्छा, मग काय स्पेशल काय इथे माणसं काय येतात तुझ्या इथे? चांगले टेस्ट आहे म्हणून. तर काय स्पेशल टाकतोस याच्यामध्ये? स्पेशल टाकत काय नाही, आपल्या घरगुती सगळे आहेत. मिरची मसाला आपले घरगुती सगळे आहेत ना. होम फूड होते जास्त. चिकन आणि रोट्या बाहेर आणतो, बाकी सगळं होममेड. आणि आपलं फ्रेश असतं ना. पब्लिकला सगळ्यात जास्त काय माहिती आहे का, पब्लिकला वाटतं काय माहिती आहे का, हे 4-4 दिवस ठेवतात आणि 4-4 दिवसानंतर विकतात. असं काय नाही. आमच्या चिपळूणमध्ये तरी फ्रेश विकतात. तुमच्या इथे काय विकतात ते मला माहीत नाही. आमच्या इथे फ्रेश असतं. चेक करा, ना आवडलं पैसे रिटर्न. हां, बघ दादा गॅरंटी देतोय, ना आवडलं तर पैसे रिटर्न. तर दादा, मी त्यांना पण एक प्रश्न विचारला होता आणि तो तुला पण प्रश्न एक विचारेन, की मी त्यांना एक प्रश्न विचारला होता शोरमाबद्दलच. आणि शोरमाबद्दलचा जो प्रश्न आहे ना, त्याचं उत्तर जर तू बरोबर दिलंस ना, तर जे शोरमाची तुझी प्राईज आहे त्याच्या मी डबल प्राईज देईन तुला. ठीक आहे? तर प्रश्न विचारू शोरमाबद्दलचा. तर मला सांगा माहिती काय, शोरमा आहे ना, शोरमा हे निर्माण कुठे झालं, म्हणजे सुरुवात कुठून झाली? हे शोरमा आहे ना, अरेबियन लोकांमध्ये हे चालू होता. अरेबियनमध्ये मला सगळेजण तेच बोलतात अरेबियनमध्ये झालं, पण नेमका कुठला देश तो? देश कोणता होता? नाही, सगळ्यात मी आता मित्रांनो आन्सर देतो याचं. शोरमा आहे ना, शोरमा याचं निर्मिती झाली आहे ती म्हणजे तुर्किस्तानमध्ये. तुर्किस्तान जेव्हा होतं ना, गल्फ कंट्रीमध्ये, तुर्किस्तानमध्ये याची सुरुवात झाली होती. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू बाहेरच्या देशांमध्ये पसरला, जो की आता शोरमा आणि हा प्रकार असतो. हां, बरोबर. तर काकांना बरोबर माहिती आहे, पण काका व्हिडिओमध्ये यायला असतं ते. हां, तर तुम्हाला माहिती होतं का की हा शोरमा आहे ना, तो नेमका कुठचा आहे ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता आपण ट्राय करूया याच्या इथला. आता 2 वेगवेगळ्या प्रकारचे दे मला. कोणते? बेस्ट तुझे 2 सेलिंग असतील ना ते दे. बार्बिक्यू कर. एक बार्बिक्यू आणि एक पेरी पेरी कर. आणि एक पेरी पेरी. एक बार्बिक्यू आहे आणि एक पेरी पेरी. ट्राय करूया आणि आपण मग रेटिंग देऊया त्याला. चला. तिकडे पण पेरी पेरी घेतलेलं होतं ना आपण. कुठला वाला हा, कुठला आहे? हां, हे असे आहेत ना, हे 2 आहेत ना, की हे 2 आहेत?
म्हणून तुला बोललो असू दे मरू दे. चल हा आणि हा खातो मी, हा आणि हा खातो. तर मित्रांनो आपण आता पहिला पेरी पेरी ट्राय करूया. शवार्मा. त्याचा रेट पण रिजनेबल आहे. मी जसा खातो थोडंसं स्पायसी, मेयोनीज कमी, रेड चिलीची असते ना चटणी ती जास्त. हां शेजवान 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 काय माहिती कुठली चटणी, मला नाही माहिती कुठली ती चटणी, पण ती चटणी आहे ना तिच्यामुळे ह्याचा फ्लेवर एक्झॅक्टली मला जसा आवडतो तसंच आहे. त्याचं कारण पण आहे मित्रांनो. मी बरेच बोललो ना व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच की आम्ही बरेचदा येतो संध्याकाळचा शॉर्मा खायला. तो शॉर्मा खायला कुठे येतो, आम्ही इथेच येतो एक्झॅक्टली. त्याच्यामुळे इथलं आहे, त्याला पण माहिती आहे की आम्हाला टेस्ट कशी लागते. ती बेस्ट आहे. एक बाईट अजून येतो. पेरी 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 एक नंबर. आता आपण दुसरा ट्राय करूया. सेकंडवाला आहे बार्बिक्यू आहे. हा बार्बिक्यू आहे. बार्बिक्यू मध्ये थोडासा फरक आहे का बघूया आपण, पण फरक असतो असं मला वाटत नाही, पण तरी पण बघूया आपण. बार्बिक्यू फरक आहे थोडासा आहे ना. आधी जो खाल्ला तो स्लाइटली थोडासा वेगळा टेस्टला होता. ह्यात थोडासा टँगी फ्लेवर जास्त येतोय. बार्बिक्यू चटणी वगैरे टाकलेली वाटतं कुठे, काय माहीत नाही, पण काहीतरी मेल्ट केल्यासारखं वाटतं याच्यामध्ये. बटर काहीतरी मेल्ट करून टाकलं असं वाटतंय. काय रेटिंग देशील? रेटिंग फारसा दर्जा, बेस्ट रेटिंग आहे. लास्ट टाईम खाल्ला होता त्याच्यापेक्षा तो फेमस आहे, त्यात काही डाऊट नाही आहे. पर्सनली मला हा आवडतो जास्त. याचा दर्जा वरचाच आहे. तुम्हाला पण नक्की आवडेल. याला माझ्याकडून किती माहिती आहे का रेटिंग? 10पैकी मला 9 देईन. 1 मार्क कट करतो रस्त्याच्या बाजूला आहे म्हणून, बस बाकी काय नाही. मस्त. तर मित्रांनो फायनली आपले दोन्ही शॉर्मा खाऊन झालेले आहेत आणि दोन्हींना मी रेटिंग दिले. दादा तुझ्या शॉर्माला मी रेटिंग दिले, ती बघायची असेल तर माझा व्हिडिओ नक्की बघ. आणि बघ हा कॅमेरा आहे ना त्याच्यामध्ये सांग, बोल की सबस्क्राईब टू जल्लामी चिपळूणचा. जल्लामी चिपळूणच्याला सबस्क्राईब करा. जल्लामी चिपळूणचा त्याला सरप्राईज करा. सबस्क्राईब तो बोलतो बोल. अरे ते बोल जल्ला चिपळूण ना सबस्क्राईब करा. जल्लामी चिपळूणच्याला सबस्क्राईब करा मित्रांनो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हा शॉर्मा आवडला की तो शॉर्मा आवडला. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.